एक घनदाट जंगलात एक भयंकर सिंह राहत होता. तो रोज एक प्राणी मारून खात असे. सर्व प्राणी खूप खावरले होते. एक दिवस सर्व प्राणी एकत्र आले आणि सिंहाकडे गेले. ते म्हणाले, राजा, आम्हाला एकत्र मारू नका. आम्ही रोज एक प्राणी स्वतः तुमच्याकडे पाठवू. सिंहाने मान्यता दिली. तर रोज एक प्राणी त्याच्याकडे जायचा आणि तो त्या प्राण्याला खायचा. एक दिवस लहानशा हुशार ससाला त्याच्याकडे पाठवण्यात आले. ससा मुद्दाम उशीर करून गेला. सिंह जोरात दहारला, तू उशीर काय केला? आता मी सगळ्यांना खाऊन घेतो. ससा म्हणाला, महाराज, वाटेत एक दुसरा सिंह मिळाला. तो म्हणाला की हे जंगल त्याच आहे. हे ऐकून सिंह संतापला. ससा त्याला एक खोल विहिरीजवळ घेऊन जातो. सिंह खाली पाहतो आणि त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसतो. तो विचार करतो की तो दुसरा सिंह आहे आणि संतापात विहिरीत उडी मारतो. तो बुडतो आणि मरतो. बुद्ध म्हणाले होते, अहंकार आणि क्रोध माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. शांत असणारा आणि शांत राहणारा तोच खरा विजेता